हा दंड रद्द केला नाही तर पिंपरी चिंचवड पुणे शहरामध्ये तीव्र आंदोलन करून वेळप्रसंगी चक्काजाम आंदोलन बंद अशा स्वरूपाची आम्ही कठोर भूमिका घेणार। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन आज पुणे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ऑटो टॅक्सी संघटनांची या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की केंद्र आणि राज्य सरकारने जो फिटनेस लेट केल्यानंतर 50 रुपये दंड जो लावला जातो तो दंड रद्द व्हावा अशा प्रकारची आमची सर्वांची मागणी आहे। या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व रिक्षा संघटनांनी परिवहन आयुक्तांना पत्र दिले आहे, सर्व RTOंना पण पत्र गेले आहे, तरी देखील अजून यांनी निर्णय घेतलेला नाही आहे। आजच्या बैठकीमध्ये आम्ही सरकारला 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। येत्या 8 दिवसामध्ये सरकारने जर का हा दंड रद्द केला नाही तर पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनाची व्याप्ती हळूहळू वाढवण्यात येईल। हळूहळू हे आंदोलन महाराष्ट्रभर सुरू होईल। महाराष्ट्राच्या सर्व 36 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चालू होईल। याचबरोबर देशातल्या 28 राज्यामध्ये हे आंदोलन केलं जाईल अशा स्वरूपाचा निर्णय आम्ही सर्वांनी आज या ठिकाणी घेतलेला आहे।